राजकीय तो बैठते हैं, सब बैठते हैं, अपना रिलेशन सबसे अच्छा है, लेकिन सब हिंदी में ही बात करते हैं, तो अपने को वही हिंदी में ही यही दादर प्रभात देवी सब एरिया में सबका नाम जानता हूँ। सर को भी देखा तो मैं पहचान गया, अविनाश यादव को भी, महेंद्र भानुशाली का, सबको मैं सर जानता हूँ। ये तो मनसे वाले निघाले. सब अपने को सब किसी से एलर्जी नहीं है। नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी बोलण्यावरून म्हणजे ऑटो रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांनी मराठी बोलण्यावरून एक पत्रक निघालेलं आहे. कंपल्सरी आहे आता, त्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळणार नाही आहे. आणि यावरून वाद तापलेला आहे. शिवसेना वर्सेस भाजप अशा पद्धतीचा तो वाद आहे. मला असं वाटतं की या वादाचं एकूण जे स्वरूप आहे ते आता राजकीय होत चाललेलं आहे. कारण की मनसेनं पण त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे, शिवसेनेनं पत्रक काढलेलं आहे, भाजप त्याला विरोध करते. आणि म्हणून आपण आपल्यासोबत आज टॅक्सीत कोण आहे तुम्हाला बघितलेत का? टॅक्सीत संदीप देशपांडे आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की ते मनसेचं फायरब्रँड नेते आहेत. आपण जाणून घेऊयात काय नेमक्या भूमिका काय आहेत. माझा कॅमेरामन स्वराज माझ्यासोबत आहे. स्वराज, आपण जरा टॅक्सीतून फिरूयात आज. तुम्ही कुठले आहेत? यूपी से सर। अच्छा, यूपी से. मराठी येतं का? नहीं सर, आता है, लेकिन धीरे धीरे बोलने सीख रहा हूँ, आ जाएगा जल्दी में। अच्छा, ठीक आहे, जल्दी जल्दी सीख जाएंगे वो बोल रहे. बस विराज, आपण थोडं संदीपजींसोबत गप्पा मारूया आणि मग पुढे गेल्यानंतर आपण या काकांसोबत पण गप्पा मारूया. चला. आता इलेक्शन वगैरे सगळे संपले आहेत, त्याच्यानंतर असे वाद वारंवार उत्पन्न होताना दिसतात. संदीपजी, तुम्ही तर मराठीसाठी इतके दिवस आग्रही आहेत, काय आता अचानकपणे हा का वाद? कारण आता इतकी वर्ष तर चालू आहेत, रिक्षा, ऑटो, टॅक्सी सगळ्या चालू आहेत, मग आता अचानकपणे हा वाद कुठून आला? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर प्रताप सरनाईकांना आत्ता जाग आली, म्हणजे जी गोष्ट आम्ही गेले मला वाटतं पक्ष स्थापनेपासून आम्ही सांगतोय की कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, म्हणजे टॅक्सी असेल, रिक्षा असेल, ह्यामध्ये जो काम करणारा माणूस आहे त्याला मराठी जुजबी आली पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की त्यांना पु ल देशपांडे कळले पाहिजे आणि कुसुमाग्रज कळले पाहिजेत, पण जुजबी मराठी यायला काहीच हरकत नाही. तुम्ही एवढे वर्ष जर महाराष्ट्रात राहताय, मुंबईत राहताय, इथे व्यवसाय करतायत, तर यायला काही हरकत नाही आणि आली पण पाहिजे स्थानिक भाषा. आज तुम्ही तामिळनाडूला गेलात, उद्या समजा अगदी जर्मनीला ड्रायव्हरची नोकरी करायला गेलात, जर्मन आल्याशिवाय तुम्हाला नोकरी नाही मिळत तिकडे. मला असं वाटतं, आणि मुळात हा कायदा आहे, आता त्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी जागृती आलेली आहे प्रताप सरनाईकांना. चांगलं आहे. हिंदीमध्येच सांगतो, म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे. अच्छा. पण बघा असं आहे की लोक काय विचारतात जनरल, की जे हिंदी भाषिक लोक महाराष्ट्रात राहतात किंवा काय, आतापर्यंत हा मुद्दा कधीच उपस्थित झाला नाही की आता कंपल्सरी आली पाहिजे, त्याशिवाय लायसन्सच मिळणार नाही. नियम, कायदा, म्हणजे हे बळजोरी झाली नाही एका प्रकारची. कायदा पहिल्यापासूनच होता. मला असं वाटतं त्याचं आता अंमलबजावणी आत्ता चालू केली. कायदा नव्हता आणि तो अचानक कायदा आलाय असं नाहीये. हा पहिल्यापासूनच कायदा आहे. मग का बरं त्याची अंमलबजावणी का केली जात नाही? याच्या आधी त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. याच्या आधी दुर्दैवाने आमचे जे RTOचे अधिकारी होते, ह्यांनी पैसे खाऊन, लाचखोरी करून या लोकांना लायसन्स दिले. मग ही चूक तर RTOची, मराठी लोकांची आहे ना. आहेच ना. आमचं म्हणणं तेच आहे की म्हणजे यांच्यावर तर तुम्ही म्हणताय की मराठी येत नाही, त्यांना तुम्ही लायसन्स दिलं, सगळं मान्य. आत्ता कॅन्सल करणार, त्यांना मुळात तुम्ही दिलंच का जर कायदा होता तर? त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. त्याच्यामुळे पण आता बघा, त्याच्यावरून नवीन वाद तयार झाला. ते काय, तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल की आता 4 मे पासून शशांकराव यांची संघटना आहे, जुनी संघटना आहे, आणि ते म्हणतात की आता 4 मे पासून आम्ही संप करणार. ही जी काही बळजोरी चाललेली आहे आमच्यावरती, ही बळजोरी आम्ही काही चालू देणार. तर मला असं वाटतं, कसं आहे अभिजित, एकदा मला असं वाटतं त्यांनी संप करावाच, म्हणजे एकदा आपल्यालाही कळेल की इथे भय्ये लोक जास्ती आहेत, मराठी लोकांची संख्या जास्ती आहे का, भैयांची संख्या जास्ती आहे, आणि भैया मुंबई बंद करू शकतात का? एकदा आपण ताकद आजमून घेऊ ना. एकदा 4 तारखेला संप करा, मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न करा, सगळं ट्रान्सपोर्टेशन बंद करा. तुमच्यामुळे मुंबई बंद, त्यांना जो एक भ्रम झालेला आहे की बाबा आम्ही आहोत म्हणून मुंबई आहे, आणि बरेचसे त्यांचे नेतेही बोलून दाखवतात. बोलले ना, शशांकराव बोलले ना, तो एकदा भ्रम दूर होऊ दे, एकदा 4 तारखेला संप होऊच दे.
माझं तर म्हणणं आता हिंमत असेल तर संप करूनच दाखवावं त्यांनी. एकदा आम्हालाही कळू दे की खरोखर भैयांमुळे मुंबई चालते का मराठी माणसामुळे चालते. पण हे काय गणित आहे की प्रताप सरनाईक मंत्री आहेत आणि मंत्र्यांनीच नियमांचं पालन करण्यासाठी किंवा इम्प्लिमेंटेशनसाठी आग्रह धरल्यानंतर दुसऱ्या बाजूला नियम काय आम्ही पाळणार नाही म्हणून भाजपची संघटना त्याला आग्रही होते. नाही नाही, भाजप हे बघा, भाजपचं सगळ्या परप्रांतीय मतांवर डोळा आहे. भारतीय जनता पक्षाची ती वोट बँक आहे आणि मग त्यांच्या पाठी तुम्ही उभे राहिल्यानंतर ते तुमच्या पाठी निवडणुकीला कशी उभे राहणार. एवढा भाजपला निवडणूक, भाजपकडे अस्मिता वगैरे काही प्रकार नाही आहे, ना मराठी अस्मिता ना हिंदुत्वाची अस्मिता वगैरे असं काही नाही. त्यांचा विषय निवडणूक, मतदान, हे मतदान आपल्यापासून दूर जाईल का, हे मतदान आपल्याला वाढेल का, एवढ्या विचारापुरते ते मर्यादित असतात. त्यामुळे ते तेवढाच विचार करणार. म्हणजे मत गेलं तरी बेहत्तर पण अस्मिता जपली पाहिजे वगैरे असं त्यांचं हिंदुत्वाबाबतीत पण नाही आणि मराठी बाबतीत तर नाहीच नाही. हिंदुत्वाबाबतीत पण नाही म्हणताय तुम्ही. बघा, ते म्हणतात की आम्ही हिंदू मराठी आहोत. त्यांनी हिंदू मराठी महापौर बसवला ना. अहो, मराठी महापौर बसवला नसतं तर पुढच्या वेळेला मराठी लोकांनी आता जेवढं मतदान केलं तेवढंही केलं नसतं त्यांना. त्यामुळे मराठी महापौर बसवणं आणि एवढी तर हिंमत भाजपमध्ये अजून नाही, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत, की इथे अमराठी महापौर बसवावा. मला असं वाटतं ती हिंमत त्यांनी मीरा रोड भाईंदरमध्ये दाखवली आणि कदाचित त्याचमुळे प्रताप सरनाईकांना जाग आली असेल. बघा, दुसरा एक मुद्दा त्यातला आहे की त्यांनी ही हिंमत दाखवली, पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला कल्पना आहे की संजय निरुपम जे शिवसेनेचे खासदार होते, अखंड शिवसेनेचे, आता ते शिंदेंसोबत गेले. मंत्री शिवसेनेचेच आहेत शिंदेंच्या. त्यांनी एक परिपत्रक काढले, त्यांनी एक अंमलबजावणीसाठी आग्रह धरलेला आहे. विरोध पण शिवसेनेचे नेते करत आहेत. मला असं वाटतं, मी जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकलं आहे किंवा त्यांचा काही इंटरव्ह्यू ऐकला आहे तेव्हा ऐकलं, ते नेहमी म्हणतात की बाळासाहेबांची विचार घेऊन जाणारी ओरिजिनल शिवसेना त्यांची आहे. जर खरोखर ते असं मानत असतील तर संजय निरुपमच्या पार्श्वभागावर एक सणसणीत लाथ मारली पाहिजे शिंदेंनी, जर खरोखर बाळासाहेबांचे विचार मानत असतील तर. ह्याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार. बघा, असं आहे की ते म्हणतात की तुम्ही अशा पद्धतीचं बळजोरी, आता उद्या कुठून शिकणार मुलं, उद्या कुठून शिकणार ही नवीन आलेली लोक. तुम्ही जर त्यांचे लायसन्स कॅन्सल केले, तुम्ही त्यांना नवीन लायसन्स दिले नाही, त्यांना वेळ तर दिला पाहिजे. आता तुम्ही इम्प्लिमेंटेशन करायला घेतलं थेटच अंमलबजावणीवरती आलं तर अवघड होईल ना. 3 महिने लायसन्स सस्पेंड करा, मराठी शिका, 3 महिन्यांनी बहाल करू. 15 दिवसात शिका, 15 दिवसात बहाल करू. 20 दिवसात शिका, 20 दिवसात बहाल करू. एका दिवसात शिका, एका दिवसात बहाल करू. अजूनही 5-6 दिवसात शिकू शकतात ते आणि 1 तारखेला बोलू शकतात. मराठी खूप सोपी भाषा आहे, अवघड नाही आहे काय त्याच्यात. पण त्याच्यामध्ये काही समन्वयाचा मार्ग वगैरे काय असू शकत नाही. कसला समन्वय म्हणजे ह्याच्यात काय समन्वय. माझं म्हणणं काय आहे, बघा, पहिले कसं होतं आपल्याकडे, कायद्याला सगळेजण घाबरतात. पहिले सर्रास लोक रात्री दारू पिऊन गाडी चालवायची. जेव्हा कायदा ऐकायचंच नाही, की कोणाचाही फोन आला तरी तुला आत टाकणार, हे जेव्हा वाढलं तेव्हा लोकच ऐकायला लागले, दारू पिऊन गाडी चालवत नाही. बऱ्यापैकी त्याचं म्हणजे एखाद दुसरं होतं पण पालन व्यवस्थित होतं. काही मोठे मोठे धेंड जेलमध्ये गेली दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे. त्यामुळे लोकांना कळलं की आता ह्याच्यातनं काही सुटका नाही, ते करतात. मला असं वाटतं ती कायद्याची भीती सगळ्यांना असली पाहिजे की आपण मराठी शिकलो नाही तर आपल्याला लायसन नाही मिळणार. ही ज्यावेळेला भीती राहील त्यामुळे माणूस पटपट शिकतो. आपल्याला मास्तर मारायचे लहानपणी, आपण शिकायचो पण लवकर. चढी लागे चमचम विद्या ये गम गम. पण असं आहे ना की तुम्ही मनसेचा जो मार म्हणजे तसं काही धमधम वगैरे नाही. तुम्ही काल अमित ठाकरेंनी प्रेस दिली, ते म्हणाले आमच्या अंगावर आलं तर मार खाल. हे काय अंगावर आला तर मार, अंगावर कोण येतंय. ते म्हणतात की आम्हाला वेळ लागेल. नाही, वेळ लागेल तर मी सांगितलं ना. तुम्हाला असं वाटतं की ते शक्ती प्रदर्शन करतायत शशांकराव यांची संघटना किंवा बाकीचे परप्रांतीय जे काही टॅक्सी. 4 तारखेला कोणाचं शक्ती आहे, कोणाचं प्रदर्शन आहे बघू आपण 4 तारखेला. काही घाई नाही आहे आम्हाला. माझं म्हणणं आहे की 1 तारखेला अजून 5 दिवस आहेत. 5 दिवसात मराठी भाषा खूप सोपी आहे शिकायला. क्लास लावायचा 5 दिवसात शिकण्यासारखा. अरे प्रयत्न करा, शिकते. आता मी अभिजित 6 वर्ष कर्नाटकमध्ये होतो. हा, ही माहिती माझ्यासाठी नव्हे. माझं शिक्षण कर्नाटकमध्ये झालं, 5वी ते 10वी. मला कन्नड लिहिता वाचता बोलता येतं. हा, शिकता येते ना भाषा तुम्हाला. तुम्ही प्रयत्न केलात तर का नाही होणार. प्रयत्नच करायचा आणि
माझंच दाखवायचं आहे, मग त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल. फार हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते केवळ बोलून सोडून देत नाही आहेत, तर त्यांनी स्वतः कन्नड भाषा शिकली. 5वी ते 10वी अभ्यासाला होती त्याला शिकली, ती बोलता येते आणि तुम्हाला काय व्यावहारिक वापरासाठीची भाषा आलीच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला त्या राज्यामध्ये राहणं सुद्धा कठीण होतं. मला असं वाटतं की मराठी लोकांचं अडत नाही ना, म्हणजे प्रॉब्लेम असं की मराठी लोकच प्रॉब्लेम आहेत. मुळात काय कारण तेच माहिती आहे हिंदीत का? बोलतात आज ना. ज्या पद्धतीने हा प्रश्न फक्त आता महाराष्ट्र आणि मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. ही गोष्ट कर्नाटकमध्ये पण होते की उत्तर प्रदेश बिहारवरनं लोक येतात तिकडे, त्यांची भाषा खराब करतात आणि स्वतःची भाषा लादायचा प्रयत्न करतात तिकडे, की आम्ही कन्नड नाही बोलणार, आम्ही हिंदी बोलू. तामिळनाडूमध्ये पण आज तेच होतंय. मला असं वाटतं हा विषय हळूहळू होऊ नये असं, पण उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत होऊ नये, पण हा त्या दिशेने चालला असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपला बेळगाव सीमावाद कर्नाटकशी वगैरे आहेच, पण मला प्रामाणिकपणे वाटतं की आता वेळ उलट अशी आली आहे की ज्या पद्धतीने हिंदी भाषिकांचं आक्रमण या सगळ्या राज्यांवर होतंय, या सगळ्यांनी एकत्र येऊन हे हिंदीचं होणारं आक्रमण हे रोखायला सगळ्या दक्षिणेतल्या राज्यांची गरज आहे. मग असं आहे संदीपजी की ज्याला तुम्ही काय परप्रांतातून आलेल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांबद्दल बोलताय, त्यावेळेला तिकडे मुंबऱ्यामध्ये एक नगरसेविका निवडून आली, सहर शेख, आणि तिने भर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, ठाण्याच्या महापालिकेमध्ये पण सांगितलं की मला नाही येत मराठी. आता असं आहे की तिथं तुम्हाला टॅग करून करून लोक विचारतात भाजपचे नेते की तुम्ही इथं काय करणार, यांचं काय करणार आहात तुम्ही. मला असं वाटतं त्यांना ज्यांनी निवडून दिले त्यांना पाडलंच पाहिजे. जर ज्यांना महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दल आस्था नाही त्या लोकांना महाराष्ट्राने निवडूनच देऊ नये. पण मग सहर शेख सारखी लोक जे म्हणतात आम्हाला येत नाही मराठी, यांना धडा शिकवलाच पाहिजे, निश्चितपणे शिकवला पाहिजे. तुम्ही तिकडे आंदोलन करत नाही असं ते म्हणतात. कारण आम्ही सगळीकडे करतो. भाजपने करावं आंदोलन, चला भाजपचं प्रेम आहे ना मराठीवर, करून दाखवा एक आंदोलन भाजपने करावं मराठीसाठी. म्हणजे याचा अर्थ मराठीचा विषय आला की मनसे आहे, हे तर मान्य करते ना भाजप की मराठीच्या कुठल्याही विषयात मनसेनीच पडलं पाहिजे, भाजप त्या विषयात पडणार नाही. हा त्याचा अर्थ झाला का? आता असं आहे की तुम्ही तसा अर्थ काढू नाही, शकता, मी असा पत्रकार अर्थ- म्हणून तसा अर्थ नाही काढू शकत. का नाही काढू शकत? अरे लॉजिक सांगतोय मी की मराठी म्हटलं की मनसेनीच आंदोलन केलं पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे ना. सहर शेखचं तुम्ही काय करणार असं त्यांनी आम्हाला विचारलं ना, याचा अर्थ ते काहीच करणार नाहीत, म्हणजे त्यांचं मराठीवर प्रेम नाही एवढं सिद्ध होतं. बाकी सहर शेखला कसं सरळ करायचं आम्ही करू. बरं ठीक आहे. आता बघा आपण शेवटाकडे आलोय. आपण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मराठी वर्सेस हिंदी हा वाद निर्माण होतो त्यावेळेला कायम असं का होतं की वाद आम्हीच नाही करत. वाद हा हे भैया लोकांचे जे सो कॉल्ड इन्व्हर्टेड कॉमन नेते आहेत ना, हे वाद निर्माण करतात. आता संजय निरुपम, एकही भैया त्याला विचारत नाही, पाहिजे तर हे टॅक्सीवाल्यांना विचारा, कोण विचारत नाही, ते सगळे भाजपकडे शिफ्ट झालेत. पण तरी सुद्धा आपलं अस्तित्व टिकावं यासाठी संजय निरुपम सारखे लोक हा उकरून काढलेला वाद आहे. आता ते मी नाव पण घेत नाही, ते चष्मेवाले काय त्यांचं सदावर्ती, हां काय म्हणजे कोण आहे त्यांच्या पाठी, कोण नाही आहे. पण चॅनलवाल्यांना आवडतं काहीतरी, प्रक्षोभक बोलतात, TRP वाढतो, लोक टाइमपास म्हणून बघतात, ठीक आहे. असं आहे की नेते जे आहेत ते नेते ज्या वेळेला भांडायला लागतात किंवा राजकीय पक्ष भांडायला लागतात तेव्हा सर्वसामान्य लोक जे आहेत किंवा जे पोट भरायला लांबून आलेले लोक आहेत ते भरडले त्याच्यामध्ये जातात. भांडणाचा विषय येतोच कुठे. महाराष्ट्रात मुंबईत तुम्हाला मराठी यायला पाहिजे, जुजबी मराठी तुम्हाला बोलता आली पाहिजे. याच्यामध्ये वाद होण्यासारखा विषय काय आहे? नाहीये काय काय आहे? म्हणजे भारतीय जनता पक्षाने सांगावं की नाही महाराष्ट्रात मराठी नाही आली तरी महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही. हे एकदा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा मग, की असं तुम्हाला वाटतं का? महाराष्ट्रात मुंबईत मराठी आली पाहिजे, याच्यामध्ये वाद होणार का काय? वाद होण्यासारखं काय- तामिळनाडूमध्ये लोक म्हणतात की तामिळ आली पाहिजे. आजही ते माहिती आहे तुम्हाला, मध्ये शासनाने जर्मनीमध्ये नोकऱ्या विकल्या. हा, पहिली अट काय होती वाचा त्याच्यात, जर्मन आली पाहिजे. मला असं वाटतं जर एवढ्या मोठ्या प्रगत देशांनी जर हा नियम स्वतःच्या भाषेबद्दल बोलवला तर आपण तर प्रगतिशील देश आहोत. निश्चितपणे बघा असं आहे की अशा गोष्टी घडत असतात. माझ्यासोबत हे काका आहेत जे मगापासून आमच्यासोबत फिरतात. किती वर्ष झाली मुंबई? सर 2002 से हूँ सर.
अच्छा, कधी असं काही गरज पडली मराठी भाषा काय शिकावं अशी काही गरज पडली नाही आता? नहीं सर, शुरू से ही है, गर्ज तो है, सीखने का बहुत है, लेकिन कहीं से कुछ मतलब रिस्पांस नहीं मिला किसी को। किसी किसी को जिसको अभी अपने टैक्सी में सर जो बैठता है, महाराष्ट्रियन तो बैठते हैं, सब बैठते हैं, अपना रिलेशन सबसे अच्छा है, लेकिन सब हिंदी में ही बात करते हैं, तो अपने को वही हिंदी में ही। मराठी माणूस बसला तरी तो हिंदीतच बोलतो. हाँ, हिंदी तो अभी अपना अभी भी मैं बांद्रा से लेके आया, वो लोग सब हिंदी में ही बात किए। अब अपना मोबाइल पे बात की तो मराठी में किए, प्रभा देवी छोड़ा, लेकिन हमसे जब बात की तो हिंदी में बात। अगर सर सामने से बोलते हैं ना तो दिल करता है बोलने का, लेकिन अब जब सामने से बोलेंगे हम लोग सर समझ लेते हैं, क्योंकि सर धीरे धीरे 22-24 साल हो गया। और यही दादर, प्रभा देवी, सब एरिया में सबका नाम जानता हूँ। सर को भी देखा तो मैं पहचान गया, अविनाश यादव को भी, महेंद्र भानुशाली का, सबको मैं सर जानता हूँ। ये तो मनसे वाले निघाले. सर अपने को सर किसी से एलर्जी नहीं है। मला एक गोष्ट सांगा, मग ते मराठी लोक बोलत नसल्यामुळे मग तुम्हाला मराठी समजतं सगळं? हाँ सर, समझ लेता हूँ, जो अभी आप लोग बात किए सब समझ रहा हूँ, लेकिन बोलने में थोड़ा वो है। अगर सर थोड़ा कोशिश सामने से बोलेंगे ना तो अभी मैं रहता हूँ सर कांदीवली में, आजू बाजू में है सब महाराष्ट्रियन, लेकिन अपने से सब बात करेंगे तो हिंदी में। तो महाराष्ट्रीयन लोगों का ही ज्यादा प्रॉब्लम है. हाँ नहीं, अगर सर बात सामने से करेंगे तो हम लोग को जल्दी आएगा। मी जसं मराठीत बोलते तसं बोलत राहिले तर तुम्हाला पण येत राहील. हाँ, धीरे धीरे समझ में आएगा। तो सर मैं भी जैसे अपने को चलो टैक्सी में सिर्फ बोलना है, कुठे जायचं मला सांगा, ऐसे ऐसे सर बोल सकते हैं ना। लेकिन सामने से अगर अभी मैं सोच रहा हूँ 1 तारीख से अगर सामने से बोलेंगे तो सर वो ज़्यादा फर्क पड़ेगा। अच्छा, म्हणजे तुम्हाला शिकायला काही प्रॉब्लेम नाही? कुछ नहीं सर, हमको क्यों, हम तो प्रॉब्लम नहीं ना। मैं कभी स्ट्राइक करता हूँ ना कभी मैं छुट्टी करता हूँ। ड्यूटी सर अपना चालू रहता है 24, मतलब महीने में मैं 30 दिन ड्यूटी करता हूँ। अच्छा, महिन्याला 30 दिवस काम? हाँ, सुट्टी नाही? कभी नहीं सर। अच्छा, हे ज्याला असे भांडण होतात, राजकारणी लोक असे विषय करतात, मग ते नुकसान होतं ना पण तुमचं? नहीं सर, होता है, लेकिन अपना तो सर धंधा चलता है। अब ज़्यादातर मैं दादर, माहिम, ये सब एरिया में रहता हूँ। अच्छा, हाँ, हमको सर 24 साल में किसी से त्रास कुछ नहीं हुआ। सब अपने से सब अच्छे से बात करते हैं, सब अच्छा है। अच्छा. तर तुम्हाला असं वाटतं की आता हे जे मुदत जी आहे जरा वाढवली पाहिजे, जरा शिकायला वेळ लागेल? नहीं सर, सीखने में जैसे अभी कंपलसरी होगा सर ना, तो ये अपना 2026-27 तक सब लगभग 80% तो बोलने लगेंगे सर, और नहीं जो बोलेगा वो छोड़ के चला जाएगा। म्हणजे कंपल्सरी केलं ते चांगलं आहे, म्हणजे त्यामुळे हाँ शिकतील. सर, कुछ प्रॉब्लम है, अच्छा है यार सर। अपना ही को शर्म लगता है, जहाँ इतना दिन से रहते हैं, तो ये 24 साल में अगर नहीं सीख पाए तो सर अपना ही गलती है ना। क्या बात आहे, क्या बात आहे. काय नाव आहे तुमचं काका? सुरेंद्र यादव, कुठले आहात तुम्ही? कांदीवली ईस्ट, आणि यूपी मध्ये? यूपी में जौनपुर। अच्छा, जौनपुर वरून. क्या बात आहे. जौनपुर वरून आमच्या इथे कृपा भैया लढले होते. हाँ सर, वहाँ से उनको घर से 15 किलोमीटर दूरी पे अपना घर है। अच्छा अच्छा अच्छा, क्या बात आहे, क्या बात आहे. बघा असं आहे की काका 22-24 वर्ष राहतात मुंबईमध्ये, आणि त्यांना असं म्हणायचं आहे की काही प्रॉब्लेम नाही आहे, कंपल्सरी केलं तरी काही अडचण नाही, आम्ही सगळे शिकू, आणि या भाषा शिकण्यामध्ये अडचण नाही. लोक जे आहेत मराठी लोकांसाठी त्यांनी खूप चांगलं धडा दिला. चांगलं म्हटलंय. आणि मला असं वाटतं ह्याच्यातनं आपण सुद्धा धडा घेतला पाहिजे की समोरच्याशी आपण आपल्या भाषेत बोललो तर तो आपल्या भाषेत त्या भाषेत बोलणार आहे. 2 त्यांनी महत्त्वाचे मला असं वाटतं अभिजित खूप सांगितलं. एक तर तुम्ही पहिले मराठी बोलायला लागा आमच्याशी. मला असं वाटतं हा फार महत्त्वाचा विषय आहे जो आपल्या दृष्टीने आहे की आपणच त्यांच्याशी जर हिंदीत बोललो तर तो कशाला मराठी शिकेल. त्यामुळे आपण पहिले त्यांची मराठी बोललं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, मला असं वाटतं संजय निरुपम सारखे सगळे जे नेते आहेत, जे ज्यांना असं वाटतं की आपण ह्यांचे नेते आहोत, मला असं वाटतं त्यांच्याही डोळ्यात त्यांनी अंजन घातलंय की तुम्ही आमचे नेते नाही आहेत, आम्हाला उलट ही भाषा शिकायला आवडेल. आणि ते म्हणतात संप करत नाही, मी कधीच करत नाही म्हणतात. खूप चांगली. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचं राजकारण काहीतरी करायचं म्हणून या लोकांना वेठीस धरण्याचा जो प्रयत्न त्यांचा आहे, मला असं वाटतं तो विषय त्यांनी स्वतः खूप चांगल्या पद्धतीने मांडला. खूप खूप धन्यवाद सुरेंद्रजी, तुमचे पण आभार. तुम्ही एवढं उत्तम पद्धतीने बोललात, आणि आशा आहे की तुम्ही पण लवकर शिकाल. बघा असं आहे की सामान्य माणसाला, इथं काम करणाऱ्या व्यक्तीला मराठी शिकायला अडचण नाही आहे, त्याला ती संधी मिळाली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मराठी माणसांसाठी खूप मोठा धडा त्यांनी दिलेला आहे की तुम्ही मराठीत आधी बोला, मग समोरचे लोक आपोआप मराठीमध्ये बोलतील. आणि
मग तुम्हाला कोणाला सांगावं लागणार नाही की इथं मराठी भाषा कंपल्सरी केली आहे, इथं मराठी भाषा कंपल्सरी. मला असं वाटतं की हा महत्त्वाचा धडा आहे की मराठी माणसांनी आधी आपल्या भाषेचा आदर करून मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली पाहिजे, तिला व्यवहारामध्ये आणलं पाहिजे, तिला तुमच्या सोबत कायम अभिमानानं मिरवलं पाहिजे. मग असा वाद निर्माण करायला पण कोणाला चान्स नाही आहे आणि वाद निर्माण झाल्यानंतर कोणाला मतपेटी भरण्याचा पण चान्स नाही आहे. संदीपजी, तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. सुरेंद्रजी, तुमचे पण आभार, तुम्ही बोललात आमच्याशी आणि लवकरात लवकर शिका तुम्ही पण, आपण भेटत राहू. हां, कॅमेरामन स्वराजसह अभिजित, मुंबई तक.